मूव्हीमध्ये असा एक सीन आहे की ललित प्रभाकर आणि ऋता यांना एक पोलिसांची हातकडी जी असते ना ती सापडते. त्यानंतर असा एक सीन आहे की ऋता आणि ललित या दोघांच्या हातामध्ये ती हातकडी बांधले, ते असे बेडवर झोपलेत आणि ऋता जी आहे ती ललितच्या पोटाला त्याच्या टी शर्ट मध्ये ती हात घालते, त्याच्या पोटाला मिठी मारून झोपली. त्यानंतर सीन आहे की ऋता सांगते ललितला की जेव्हा मी लहान होते तेव्हा माझा असा हट्ट असायचा की आई तू गाऊन घालून झोपू नको, तू साडीवरच झोप, कारण मला तुझ्या पोटाला मिठी मारून झोपायचंय. त्यानंतर एक असा सीन आहे की त्या हातकडीची चावी जी आहे, एक काहीतरी सिक्वेन्स घडतो मूवीमध्ये आणि त्या हातकडीची चावी जी आहे ना ती ललितला सापडते आणि ती ललित ती चावी जी आहे ती आपल्या सोबत ठेवतो. त्यानंतर असा एक सीन आहे की ललित दरीमध्ये ती चावी फेकून देतो. आता हे जे रॅन्डम तुम्हाला मी सीन सांगितले हे काही मूवीतला स्पॉइलर वगैरे नाही, त्यामुळे काही काळजी करू नका. परंतु ही जी हातकडी आहे आणि ती जी चावी आहे ना ह्याला मेटाफॉर म्हणून वापरलं गेले, ते तुम्हाला थोडक्यात मी एक्सप्लेन करतो. ऋता ललितला जेव्हा सांगते की लहानपणी माझा असा हट्ट असायचा की मला माझ्या आईच्या पोटाला मिठी मारून झोपायचं असायचं वगैरे वगैरे, त्यानंतर आपल्याला समजतं की आता ऋताची आई तिच्या सोबत नाही, ती वारली. हातकडी जी आहे ना ती ललितच्या हातात आणि स्वतःच्या हातात अडकवते, ललितच्या पोटाला मिठी मारून झोपते. लेखकाला हे सांगायचं आहे ऑडियन्सना की ऋताला आता ललित बरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे, त्याच्याबरोबरच ते रिलेशनशिप घट्ट ठेवायचं आहे, ते तोडू द्यायचं नाही. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही घडतं, दोघं जेव्हा वेगळे होतात किंवा व्हायच्या मार्गावर असतात तेव्हा ललितला ती चावी सापडली. आता त्यांनी सोबत हे राहायचं की नाही राहायचं याचा निर्णय आता ललितच्या हातामध्ये आहे हे दाखवण्यासाठी ती चावी ललितला सापडली. जेव्हा ललित ती चावी फेकून देतो दरीमध्ये, ती गोष्ट असं रिप्रेझेंट करते की आता ललितने निर्णय घेतलाय त्यांना सोबत राहायचं की नाही राहायचं. मग तो निर्णय सोबत राहायचा आहे की न राहायचा आहे ते तुम्हाला मूवी पाहिल्यानंतर समजेल. इतकं सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की एखाद्या रायटरला प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळी डायलॉग मधून सांगायची नसते. काही गोष्टी सांगण्यासाठी काहीतरी एक मेटाफॉरिक काहीतरी गोष्ट वापरून त्यातून काहीतरी स्टोरी सांगायची असते. हे एका चांगल्या रायटरचं लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे गौरव पत्की हे जे या आरपार या मूवीचे रायटर आणि डिरेक्टर आहेत यांचं मी खूप आभार आणि खूप अभिनंदन करतो. आता या मूवीमध्ये काही निगेटिव्ह पॉईंट नाहीत का, तर असं देखील नाही. मूवीत काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, दोन्ही आपण एकत्रच पाहूया. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. मूवी ट्रेलर टीजर आला तेव्हा कबीर सिंगची ही कॉपी आहे वगैरे अशी चर्चा थोडी सुरू झालेली. तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगतो की असं काही नाही. कबीर सिंग आणि या मूवीचा दूर पर्यंत काही संबंध नाही. फर्स्ट हाफ बद्दल बोलू. मूवी सुरू होतो, फर्स्ट हाफ आपल्याला खूप एंगेजिंग वाटतो. त्याचं कारण मूवीचं फास्ट बेसिंग आहे का, तर नाही. पटपट सीन येतात असं काही नाही. एक सीनला जितका वेळ हवा आहे तितका वेळ दिला गेलाय. त्यानंतर येतो स्क्रीन प्ले इतका छान लिहिलाय, इतकं छान प्रत्येक सीन कोरिओग्राफ केला गेलाय, जसं की एक त्या डिरेक्टरनं त्या लोकेशनवर जाऊन तो लिहिला असावा स्वतः तिथं बसून. इतका छान कोरिओग्राफ केलाय. मूवीतले जे डायलॉग आहेत ना ते अजिबात नाटकी वाटत नाहीत. कारण मी सुद्धा आता बोलताना ना माझी रेग्युलर भाषा अशी नाही, म्हणजे मी बोलताना कोल्हापुरी आमचा जरा टोन येतून काही कोल्हापूरचे शब्द असतात, आता असतात पण आम्ही बोलत नाही, असते ती असं बोलतो आम्ही, म्हणजे काही शब्दात थोडाफार फरक असतो आपल्या एरिया जसा बदलत जातो तसा. तसंच ह्या मूवीमध्ये सुद्धा काही असे डायलॉग आहेत, बसकी बकी किंवा प्रत्येक वेळी ते शुद्ध उच्चार आला पाहिजे आणि ग्रामॅटिकली आपण बरोबर असलं पाहिजे, याच्यात लेखक अडकलेला नाही. ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. मूवी सुरू झाल्यापासून मूवीच्या शेवटापर्यंत खूप सारा स्क्रीन टाइम हा फक्त ऋता आणि ललित यांच्यावर आहे. आणि का मोठा स्क्रीन टाइम असून देखील त्यांनी त्यांचं जे कॅरेक्टर आहे ना ते अजिबात सोडलेलं नाही. मूवीची सिनेमॅटोग्राफी इतकी छान आहे. एक लव्ह स्टोरी ज्यामध्ये एका प्रेमी जोडप्याच्या वेगवेगळ्या इमोशन्स तुम्हाला दाखवायचे आणि त्या प्रत्येक इमोशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कॅमेरा वर्क असायची गरज आहे. जेव्हा एक सिक्वेन्स आहे जिथं ललित खूप रागात आहे आणि तो कुठंतर चाललाय त्याचा जो राग काढण्यासाठी, आणि तेव्हाचा जो सिंगल टेक घेतलाय तो हँडहेल्ड कॅमेरा वापरलाय, त्यात थोडासा शेक वगैरे आहे. ही गोष्ट सबकॉन्शियसली ऑडियन्सला असं सांगते की इथं टेन्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेलाय की काहीतरी आता घडणार आहे पुढे. अशा प्रकारचे खूप सारे शॉट आहेत. पाहतानाच तुम्हाला चित्रपट रिच वाटतो, म्हणजे कुठेही तुम्हाला असं वाटत नाही की मला हे आता छान वाटत, मला हे अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, असं तुम्हाला वाटतच नाही कुठं. मूवीचं म्युझिक केलंय गुलराज यांनी आणि ते अप्रतिम आहे. मूवीमध्ये खूप सारे सॉन्ग आहेत, स्पेशली आरपारचं टायटल सॉन्ग आणि जो गोंधळ जो आहे ते सॉन्ग मस्त आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप छान आहे. आता ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, परंतु मूवीची स्टोरी कशी आहे? मूवीची स्टोरी मला फर्स्ट हाफ मध्ये तर अतिशय उत्कृष्ट वाटली. सेकंड हाफ मध्ये थोडीशी मला असं वाटलं की जी गोष्ट काही ठिकाणी प्लस पॉईंट ठरली तीच काही ठिकाणी निगेटिव्ह गोष्ट सुद्धा ठरली. जसं की काही असे सिक्वेन्स आहेत की म्हणजे हृदयाच्या हातून काहीतरी चूक घडते आणि त्यानंतर फेड इन टू ब्लॅक स्क्रीन होते आणि जेव्हा
नेक इन ओपन होतो तेव्हा त्या गोष्टीची डायरेक्ट रिॲक्शन दाखवली गेली. ती गोष्ट ललितला कशी समजली हे दाखवलेलं नाही. ही गोष्ट काही ठिकाणी वर्क करते, कारण तुम्ही थोडंसं अनकम्फर्टेबल होता, तुम्हाला वाटतं की ह्याला कसं कळालं, परंतु हीच गोष्ट काही ठिकाणी निगेटिव्ह इफेक्ट करते. जसं की सेकंड हाफ मध्ये ऋताकडून घेतलेले काही निर्णय किंवा ललितकडून काही घेतलेले निर्णय हे ह्या जम्पमुळं किंवा कदाचित त्या 2 सीन मधला सीन जो आहे तो कट झाला असावा किंवा मेकर्सना असं वाटलं असावं की ती काही गरज नाही ती दाखवण्याची, परंतु त्यामुळं त्या 2 कॅरेक्टरनी त्यांच्या रिलेशनशिप मध्ये घेतलेले निर्णय कन्व्हिन्सिंग वाटत नाहीत. ही निगेटिव्ह बाजू ठरते. सेकंड हाफ लोकांना फर्स्ट हाफ इतका इम्प्रेस करू शकणार नाही. आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट मला असा वाटला की मूवीचा क्लायमॅक्स इतका हेवी व्हायला हवा होता किंवा मूवी इतर क्लायमॅक्स सोडून बाकीची मूवी जितकी हेवी आहे त्याच्यापेक्षा क्लायमॅक्स थोडासा आणखीन हेवी असायला हवा होता, अशी अपेक्षा प्रेक्षकांची तयार होते. म्हणजे माझी तर तशी अपेक्षा निर्माण झाली होती मूवी पाहताना. परंतु क्लायमॅक्सला आल्यानंतर असं होतं की तो क्लायमॅक्स थोडासा बाकीच्या मूवीपेक्षा क्लायमॅक्स थोडासा खाली लँड होतो आणि ते थोडंसं मला आवडलं नाही. परंतु आरपार ही जी मूवी आहे ना, मी तुम्हाला सांगतो की मी खूप दिवसानंतर मराठीमध्ये एक अशी लव्ह स्टोरी पाहिली. पहिली गोष्ट म्हणजे ती मला पाहावी वाटली मोठ्या स्क्रीनवर, ती अट्रॅक्टिव्ह वाटली मला. काही निगेटिव्ह पॉईंट आहेत का, तर हो आहेत, परंतु तरी सुद्धा ही मूवी खूप लोकांना आवडणार आहे. आता कोल्हापूरमध्ये तर 4 शो मूवीला आता दिसत आहेत. माझी अशी इच्छा आहे की ते शो वाढावेत, की ही मूवी जास्तीत जास्त स्क्रीनवर लागावी आणि खूप लोकांनी ही मूवी पाहावी, कारण ही मूवी पाहून तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अगदीच थोडी आहे. जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर कदाचित माझं हे सगळं जे काही समीक्षा आहे ती तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर डिसअग्री करत असाल मी जे काही बोललो त्याबद्दल, तर ते प्लीज तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण पुन्हा एकदा नक्कीच दुसऱ्या एका मूवीवर चर्चा करण्यासाठी भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.